हे हाय हॅलो नमस्कार माझा सर्वांना. मी यूट्यूबला व्हिडिओ शेअर करत आहे. प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा. मला माहीत आहे तुम्ही प्रेक्षक म्हणून नक्कीच व्हिडिओ पाहाल. मी एक महाराष्ट्रीयन आहे आणि हा व्हिडिओ बघणारा प्रत्येक मराठी माणूस प्रत्येक मराठी माणसाला पुढे येण्यासाठी नक्कीच मदत करत असतो. तशी मलाही एक छोटीशी अपेक्षा आहे. तर एक छोटासा व्हिडिओ बनवलेला आहे. प्लीज व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर सबस्क्राईब करा. ही घेतली आहे मुगाची डाळ. थोडीशी साल पण असली तरी चालते. तर आज आपण बनवणार आहोत मुगाचे वडे. चला तर मग बघूया कसे बनवायचे ते. तर ही घेतली 1 वाटी डाळ आणि ती टाकते एका बाउल टोपल्यामध्ये छोट्याशा. कारण ही डाळ धुतल्यानंतर पाण्यात भिजू घातल्यानंतर 1-2 तास चांगली फुगते आणि त्याच्यानंतर मग आपल्याला याच्यामध्ये लसूण, जिरे, मीठ आणि अजून थोडा मसाला वगैरे घालून हे सारण सगळं वाटून घ्यायचं आहे. तर आता मी डाळ घेतलेली आहे 1 वाटी. तर त्याच्यामध्ये आता घालते पाणी. ही डाळ आता 1-2 वेळेस चांगली धुवून घेते. तर अशा पद्धतीने चांगली डाळ धुवून अशी स्वच्छ डाळ धुवून घ्यायची आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला ही डाळ काही 1-1.5 तासासाठी भिजत घालायची आहे पाण्यामध्ये. ही डाळ अशी धुतल्यानंतर त्याच्यावरती एखादी प्लेट किंवा काहीतरी झाकून ठेवा. 1-2 तास भिजल्यानंतर त्याची पुढची प्रोसेस बघू आपण. तर आता आपण बघूया डाळ भिजलेली आहे की नाही. थोडा वेळ भिजवलेली होती 2-3 तासासाठी. जर असे तुकडे पडत असतील डाळ भिजवल्यानंतर तर समजून जायचं की मुगाची डाळ छान अशी भिजलेली आहे. तर परत एकदा ह्यातलं पाणी बाजूला करून नंतर आपण ह्याच्यामध्ये काही गोष्टी टाकून याला वाटायचं आहे. तर हा आहे पुदिना. तर ह्याची काही मी थोडीशी पानं घेऊन त्या मुगाच्या डाळीमध्ये घालणार आहे आता. तर हा आहे खायचा सोडा. हे आहे ओवा आणि जिऱ्याची पावडर. हा नुसती अख्खे जिरे घेतलेले आहेत आणि हिरवी मिरची तुम्हाला जसं लागेल त्याच्याप्रमाणे तेवढी तुम्ही हिरवी मिरची त्याच्यामध्ये ॲड करू शकता. आणि हे आहे कोथिंबीर आणि हा लसूण आणि ही पुदिन्याची पाने आहेत. जर तुम्हाला आवडत असेल तर टाकू शकता किंवा तुम्ही स्किप पण करू शकता. आणि ह्याच्यामध्ये हे आहे कढीपत्ता आणि हे अद्रक हे पण टाकायचं आहे कारण ह्याच्याशिवाय चव येत नाही म्हणावी तशी. आणि हे घेतलेली आहे मुगाची डाळ भिजवलेली 1-1.5 तास भिजवलेली आहे आणि त्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे थोडंसं चवीपुरतं मीठ. आणि आता हे सगळं मिक्स करून हे डाळ आणि हे सारण मिक्स करायचं आहे आणि वाटून घ्यायचं आहे.
तर आता कढईमध्ये तळण्यासाठी तेल ठेवलेले आहे आणि हे आता वाटलेली मुगाची डाळ हळूहळू तुम्हाला जसे आवडतील तसे त्या आकाराचे तुम्ही वडे करू शकता. आधी थोडंसं तेलामध्ये एक थेंब टाकून बघायचं आहे. जर तो असं झाला तर समजून जायचं की वडे तळलेले, तेल चांगलं तापलेलं आहे. जर तुम्हाला ह्याच्यामध्ये हळद वगैरे आवडत असेल पिठामध्ये टाकायला तरी तुम्ही ते हळद ॲड करू शकता, पण त्याचा कलर चेंज होतो म्हणून मी हळद ॲड केलेली नाही. जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही करू शकता. तर अशा पद्धतीने मुगाच्या डाळीचे वडे तयार झालेले आहेत. हे आपण सॉसबरोबर किंवा खोबऱ्याची चटणी केलेली असेल किंवा चिंचेच्या चटणीबरोबर आपण खाऊ शकतो आणि ते खूप छान लागतं.